सगळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करते. तसंच आज डॉक्टर स्वामीनाथन यांच्या सुकन्या सौम्या आणि नित्या दोघी आलेले आहेत. त्यांचे पिताश्री डॉक्टर एस स्वामीनाथन यांनाही अभिवादन करते. कारण मी आपल्याला सांगू इच्छिते की एक भी सेशन अभी तक 24 साल से मैं यहाँ हूँ विधान परिषद में, एक भी सेशन ऐसा नहीं हुआ जिसमें स्वामीनाथन कमेटी का जिक्र नहीं हुआ है. सभी सामने बैठे हुए एमएलए, एमएलसी, हमारे मुख्यमंत्री महोदय एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री, सभी लोगों ने बार 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 स्वामीनाथन कमेटी का जिक्र किया है. केला है कि नहीं सांगा तुम्ही? प्रत्येक जण, दे आर ऑल फॉलोअर्स ऑफ डॉक्टर स्वामीनाथन स्ट्रॅटेजीज अँड पॉलिसीज. तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, तसंच आपले अध्यक्ष राहुल नार्वेकर, सभापती राम शिंदे, पंकजा मुंडे, आदिती तटकरे, सर्व आजच्या संयोजकांमध्ये जे आहेत त्यांचं मनापासून अभिवादन करते, आभार मानते यासाठी की आम्हाला सवय नाही हो आमचा सत्कार तुम्ही करायची. त्याच्यामुळे मला कसं तरी सकाळपासून मला अस्वस्थ वाटत होतं की कसं काय असं करायचं. शेवटच्या क्षणी असं वाटत होतं की भोळ्यांना सांगावं की बदलून टाका, आम्हीच त्यांचा सत्कार करतो. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आपल्याकडून आलेला निर्देश असल्यामुळे तो कोणालाही बदलायची क्षमता नव्हती. त्यामुळे ते आमचे सत्कार झाले. मी आपले हातचा दिवस अगदी नक्की लक्षात ठेवीन की आजच्या दिवशी या सेंट्रल हॉलमध्ये आमचे सत्कार आपण केलेत. आणि आम्हाला तर तुमचा सत्कार करायला आवडतोच, पण आपण आमची दखल घेतली. म्हणजे केवळ आमची व्यक्ती म्हणून दखल घेतलेली नाही आहे. आज ज्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आहेत, सामान्य स्त्रिया आहेत, ज्या तुमच्याकडे शेकडो निवेदनं अपेक्षेने पाठवत असतात, त्यांच्या संदर्भातला विश्वास तुम्ही दृढ केलेला आहे की आम्ही या कामामध्ये अधिक काम करून हे स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यावी. आज जे सगळे प्रश्न मला दिसत आहेत त्याच्यात एक पहिलं म्हणजे माननीय नित्या स्वामीनाथन यांनी जे मांडलं त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा येतोय की स्थलांतराचा. आणि स्थलांतराची प्रक्रिया महाराष्ट्राला नवी नाही आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 50-60 वर्षापासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून स्थलांतर होत आहे. आणि गावाकडचा शेतकरी जेव्हा शहरात येऊन मजूर म्हणून काम करायला लागतो त्याच्यानंतर घरी राहते ती स्त्री. आणि म्हणून विमेन हेडेड हाऊसहोल्ड, स्त्री कुटुंब प्रमुख असणारी कुटुंब मोठ्या प्रमाणात शेतीवरती निर्भर आहेत. आणि म्हणून 80% शेतकऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण आहे. असं त्यांनी एक विधेयक डॉक्टर स्वामीनाथन यांनी राज्यसभेमध्ये मांडलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये विमेन फार्मर्स एंटायटलमेंट ऍक्ट असं त्यांनी ते अशासकीय विधेयक होतं. त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आज जे मुद्दे सगळे आलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर पहिलं तर मी आपल्याला सुचवणार आहे की अनेक आपण कामं चांगली केलेली आहेत. आणि त्या कामांच्या मध्ये आपण मुलींना संपत्तीमध्ये वाटा दिला. त्याचबरोबर मला आठवतंय की चांदवडला 91 साली शरद जोशी यांनी अधिवेशन घेतलं होतं. 2 लाख स्त्रिया त्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या. मलाही त्या ठिकाणी वक्ता म्हणून बोलावलेलं होतं. आणि तेव्हापासून सीता शेती आणि लक्ष्मी मुक्ती अशी आंदोलनं गावोगाव अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि मोठ्या मोहिमाही झालेल्या आहेत की स्त्रियांच्या नावानी जमीन केली जावी. 2002 मध्ये घरं जशी स्त्री पुरुष दोघांच्या नावाने करण्याचा निर्णय झाला तसंच शेती देखील पती पत्नी दोघांच्या नावाने करण्याचे निर्णय झालेले आहेत. परंतु मला इथे सांगायला पाहिजे की खातेफोडीचा विषय आहे किंवा कुटुंबांमध्ये आत्महत्या झाल्यावर आपण जे चित्र बघतो की 4 भावांच्या पैकी एक भाऊ शेती करत असतो, 3 भाऊ गावाकडे न राहता शहरात गेलेले असतात. आणि मग त्या पत्नीचं नावच त्या सातबाऱ्यावरती नसतं. आणि म्हणून आपल्याला तिला कुठल्याही योजना देत असताना अडचण येते. आता मी उपसभापती आहे, मला तक्रार करायची नाही आहे, परंतु माझी व्यथा सांगणं मला भाग आहे की या शेतकरी महिलांना प्रमाणपत्र द्यावं. निदान शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातल्या स्त्रिया या शेतकरी आहेत आणि त्यांच्या कुटुंबातल्या आहेत. म्हणून मी 2007-8 सालापासून सारखा प्रयत्न करते. मी उपसभापती झाल्यावर 2019ला बैठक पण घेतली आणि एक बैठक घेऊन थांबले नाही, 3-4 बैठका घेतल्या. पण खरं सांगायचं तर बँकेमध्ये कर्ज मागायला गेल्यावरती जशी शेतकऱ्याची परिस्थिती होते की खेपा मारून मारून तो शेवटी थकून जातो आणि शेवटी उसने पैसे घ्यायचा विचार करतो, तसं थोडासा मला दुर्दैवाने अनुभव आला की अजून आधार कार्ड असताना अजून एक आयडेंटिटी कशी द्यायची या विषयामध्ये ती फाईल
माननीय सचिव महोदय ती प्रलंबित राहिलेली आहे आणि याच्याबद्दल प्रस्ताव आपण पुढे करू शकतो. दुसरं मला असं सुचवायचं आहे की इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी जेंडर स्ट्रॅटेजी फॉर नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च एज्युकेशन अँड एक्सटेन्शन सिस्टीम केलेली आहे. मला खात्री आहे की कृषी मंत्री कृषी सचिव यांना त्याची जाणीव असेल, पण केंद्र सरकारच्या मार्फत 2025ला हे त्यांचं धोरण त्यांनी जाहीर केलेलं आहे. तर आपल्या 4थ्या महिला धोरणामध्ये सुद्धा हे गृहीत आहे की आपण शेतीविषयक जे चांगली कामं करतोय त्याला अधिक चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण असं धोरण करावं. आणि त्याच्यामधले जे कृती कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की मध्यंतरी मला माहिती कळली की सन्माननीय दादा भुसे ज्याला कृषी मंत्री होते तेव्हा लॉटरीमध्ये महिलांचं नाव जर का घरात लावलं असेल तर तिला प्राधान्य दिलं जाईल. शेतीत लावलं झालं असेल, 7/12चा उतारा तिच्या नावे असेल तर लगेच तिच्या नावावरती घरामधली शेती जमीन घरं केली जातात असं निदर्शनाला आलेलं आहे. त्यामुळे कुठले तरी लाभ असल्याशिवाय समानता येत नाही हे आपल्याला समाजामध्ये दिसतंय. आणि या दृष्टिकोनातून आपण पुरुष वर्गाला कसं यासाठी म्हणून प्रवृत्त करू शकू. त्याच्यामध्ये काही लोक खासगीत कुजबुजतात की तिच्या नावाने केलं आणि तिने जर का सोडून दिलं किंवा दुसरं लग्न केलं तर काय करायचं. तर मला असं वाटतं याचं प्रमाण जर का पाहिलं आपण तर फार अत्यल्प प्रमाण आहे. आणि महिला जणी विवाहाची नोंदणीच होत नाही हा मोठा प्रश्न आहे. बऱ्याचशा विभागीय आयुक्त स्तरावरती आपण आढावा घेतला तर विवाहाची नोंदणी करण्यासाठी गेले पती पत्नी तर त्यांना कमीत कमी 6 ते 7 वेळा फेऱ्या मारायला लागतात. आणि म्हणून मी असं म्हणेन की विवाहाची नोंदणी झाल्याशिवाय तिचं घरावरती वाटच लागणार नाहीये. आणि म्हणून ही नोंदणी कशी करायची हा एक त्याला आपण वेग देऊ शकतो. तसंच आज एक विषय झाला त्याच्यामध्ये की 2005चा जो पाणी अधिनियम आहे आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र कर्ज मिळत असताना प्रमाणपत्र शेतकरी म्हणून ती असल्याशिवाय तिला कर्ज मिळू शकत नाही. आणि म्हणून मग दोघांनाही कर्ज देता येणार नाहीत असं सुद्धा आपण अट घालतो काही वेळेला नाईलाजाने. तर मग माझं असं सूचना आहे या ठिकाणी की यामधून काय मार्ग काढता येईल. किसान शेतकरी महिलांना त्या कल्टिवेटर्स आहेत म्हणजे फक्त उपजाऊ काही करणारे आहेत का शेतकरी आहेत या संदर्भातला निर्णय घेणं खूप आवश्यक आहे. जी कोशाची भूमिका मांडलेली आहे नित्याजींनी कृषी विकास कोश ही पण फार महत्वाची आहे. त्याचबरोबर फार पूर्वीपासून एक मागणी येते असंघटित क्षेत्रात 80% महिला आहेत आणि असंघटित क्षेत्रातल्या महिलांना कुठलेच बेनिफिट मिळत नाहीयेत. रोजगार हमी योजनेवरती सुद्धा नियम असून सुद्धा मुलांना सांभाळण्यासाठी व्यवस्था अनेक ठिकाणी नसते. आणि शेतकरी महिला जी आहेत त्याच्यामध्ये शेतीची व्याख्या व्यापक केलेली आहे त्यांनी कायद्यामध्ये आणि त्याच्यात पशुपालन लाईव्हलीहूड आणि त्याचबरोबर वनशेती या सगळ्यांचा समावेश केलेला आहे. म्हणून मी असं म्हणेन की काही चांगले उपक्रम जे आपण घेतले त्याची मी आठवण करून देऊ इच्छिते की कोविडच्या काळामध्ये जेव्हा अनेक शेतकरी दगावले आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतल्या आणि कृषी विभागाला विनंती केली की या ज्या महिला आहेत शेतकरी एकल महिला त्यांना प्रत्यक्षामध्ये मदत कशी देता येईल. तर 3 एकरपर्यंतची बियाणं हे सरकारने त्या काळात मोफत दिलेलं होतं. आणि आत्ता सुद्धा मी असं सुचवीन की एकल महिला धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि एकल महिलांचा उल्लेख अर्थसंकल्पात केलेला आहे. मी अतिशय आपले आभारी आहे. परंतु एकल महिलांना काय प्रकारांनी त्यांचा आत्मसन्मान वाढवता येईल याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या योजना प्रत्यक्षात आणायला जशा लागतील तसंच ज्या शेतकरी महिला काम करतायत त्या शेतीच्या मध्ये त्यांचं श्रम कमी व्हावेत या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याचा आवश्यकता वाटते. शेतकरी आत्महत्या होत आहेत या संदर्भात आपण सगळेच जण चिंतित असतो. परंतु कृषी विभाग आणि पशुपालन या दोन्हीच्या माध्यमातून विशेषतः माननीय शिंदे साहेबांनी सूचना केलेली आहे की लाईव्हलीहूडच्या संदर्भात मशीनचं पैदास जर का करण्यासाठी मदत केली शेतकऱ्यांना तर आत्महत्याचं प्रमाण कमी होईल का याबद्दल आपण उभारी प्रकल्प पण घेतलेला होता नाशिक विभागामध्ये की जी वल्नरेबल कुटुंब आहेत त्यांना खास करून आपण उभं करण्यासाठी प्रयत्न केला. तर आपणच केलेल्या चांगल्या प्रयोगांचा आपण अभ्यास करू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे झिरो हंगर हे SDG मधलं ध्येय आहे. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एक चित्र दिसतं की दुर्दैवाने ज्या वेळेला काही शेतकऱ्यांचं किंवा ग्रामस्थांचं निधन होतं तर त्यावेळेला असं दिसतं चित्र की आसपासचे दलाल किंवा नातेवाईक ती जमीन कसण्यासाठी म्हणून पुढे येतात. आणि म्हणून मला आठवते की 93 साली लातूरच्या भूकंपाच्या नंतर ज्या जवळजवळ 8-10 हजार महिला विधवा झाल्या होत्या त्यांची शेती खरेदी करण्यासाठी खूपसे दलाल फिरत होते की ती शेती आम्ही करायला घेतो म्हणून. तर त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने एक कायदा काढला होता
की 3 वर्ष शेतीच्या विक्रीवरती बंदी केली जाईल. तर ज्यावेळेला दरड कोसळणं किंवा असे फार मोठे संकट येतात गारपिटीसारखी एखाद्या भागामध्ये, तर त्यावेळेला आपण धावून जातो. माननीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब तिथे जाऊन पोचतात, परंतु तिथे असणारे लोक जमिनीचा गैरफायदा घेण्याचा जो प्रयत्न करतात त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्या संरक्षणासाठी काही पावलं उचलली पाहिजेत की जेणेकरून त्या शेतकरी महिलांच्या हिताचं संरक्षण होऊ शकेल, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अजून एक मुद्दा असा आहे की हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार आता सुनांना माहेरून शेती मिळणार आहे आणि सुनेला घरातून पण पतीच्या घरातून शेती मिळणार आहे. तर अशा वेळेला आपल्याला कन्सेन्सस कुठेतरी एक आणलं पाहिजे आणि महिलांना विचार करायला लागणार आहे की ज्या अतिगरीब महिला आहेत त्यांना तर कुठूनही मिळालं तरी किडूक मिडूकच मिळणार आहे, पण ज्या दोन्ही मध्यम परिस्थितीतल्या आहेत त्या ठिकाणी दोन्हीकडची प्रॉपर्टी घ्यायची का, काय करायचं, हा वैयक्तिक प्रश्न आहे. अगदी उत्तर आधुनिक तरुणींचं होच येईल की आम्ही दोन्हीकडची संपत्ती घेणार, परंतु आपण पिता आणि माता पण असतो, आपल्याही मुली आहेत, आपल्याही सुना आहेत. अशा वेळेला काही गोष्टी सर्वसंमती केल्याशिवाय हिंदू सक्सेशन ॲक्ट आणि मुलींच्या संपत्तीमध्ये असणारा वाटा, यामध्ये जी मुलगी अडचणीत सापडते तिला त्या संपत्तीचा काहीच उपयोग होत नाही. जे शेतकरी अतिसधन झालेले आहेत ते हुंड्याचं संख्या वाढवतात आणि शेवटी हुंड्यासाठी पण छळ करतात, असं सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विविध सामाजिक योजना राबवत असताना महिलांच्या नावानी संपत्ती, महिलांच्या नावानी शेती आणि महिलांच्या नावानी बँक खाती आपण जी करतोय त्याच्यामुळे स्त्रियांचा सन्मान वाढलेला आहे. मला तर वाटतं आज आपण हा कार्यक्रम घेतला त्याचं एक कारण असं पण आहे की मोठ्या प्रमाणात जेव्हा कर्ज दिली जातात तर ती महिलांना दिलेली कर्ज 100% फेडली जातात आणि त्यामुळे महिलांची पत ही समाजामध्ये वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याची दखल घेतली जाते. पण याच बँक्स जेवढ्या प्रमाणात स्त्रियांशी संवेदनशील पद्धतीने वागायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांशी संवेदनशील पद्धतीने वागायला पाहिजे तेवढ्या वागत नाहीत, असा माझा पण स्वानुभव आहे. लाडक्या बहिणी आपल्या पैसे घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये जाऊन बसल्या होत्या, तर तिथे चटया नाहीत, पाणी नाही, सोय नाही, 4-4, 5-5 दिवस महिला थांबलेल्या होत्या. तर माझी तर विनंती राहील की बँकांनी स्वतः कसं कस्टमरशी वागायचं आणि महिलांना कर्ज देतात ते, पण त्यांचा ओव्हरड्राफ्ट वापरूनच त्या कर्जाशिवाय काम करू शकतात हे त्यांना कोणी प्रशिक्षण देत नाही. तर अशा मुद्द्यांवरती बँका अधिक समाजाभिमुख झाल्या पाहिजेत जेणेकरून स्त्रियांना सुद्धा लवकर त्यांना उपयोग त्याचा होऊ शकेल. त्यामुळे या सगळ्यामध्ये घरात वाटा स्त्रियांना मिळालेला आहे. शेवटी एक मी अनुभव सांगते की ज्यावेळेला लातूरला घरच महिला आणि पुरुष दोघांच्या नावाने झाली आणि म्हशी पण सरकारने दिल्या, पण त्या म्हशी देताना महिलांनी मागणी केली की त्या नवरा बायको दोघांच्या नावाने द्या म्हणून, आणि पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या नावाने घरामध्ये काही मालमत्ता तयार झाली तर घरावरती त्यांनी नाव लिहिलेलं होतं काय मंगलताई रोकडे आणि पतीचं नाव गजानन रोकडे आणि बरोबर एक म्हशीचा आणि नवरा बायको दोघांचा फोटो घरात लावलेला होता की आमची आता ही मालमत्ता आहे. त्याच्यामुळे जेव्हा संपत्तीचा आपण विचार करतो त्याला समाजातली प्रतिष्ठा स्त्रीची याच्यामधून वाढत असते. आणि मला असं वाटतं आजच्या या विषयामधले ज्या नित्या स्वामीनाथन यांनी विचार मांडलेले आहेत, तर महिला बालविकास मंत्री तर म्हणालेल्याच आहेत की आपण याच्यामध्ये शेती आणि विभाग म्हणून करू, परंतु अनेक ठिकाणी शेतकरी महिलांचे समूह गट करून त्यांच्याबरोबर काम करत असताना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची क्षमता कशी वाढेल, सुरक्षितता कशी वाढेल या संदर्भामध्ये काम करणं सोपं होऊ शकेल. एन्टायटलमेंट ॲक्टचं जे विधेयक आहे ते सुद्धा आपण चर्चा करून साधक पाधक विचार करून ते कशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्वीकारता येईल त्यासाठी सुद्धा एक कृती गट किंवा अभ्यास गट पुरुष आणि महिला दोघाही आमदारांचा जे शेतीच्या प्रश्नावर काम करतायत त्यांचा देखील आपण करून विचार केला तर महाराष्ट्रामध्ये त्या कायद्याचा सुद्धा आपल्याला निश्चितपणाने विचार करता येईल. आणि माझा आपण शांतपणाने ऐकून घेतलं. आजचं सत्र इथे 4थ्या मजल्यावर असल्यामुळे सभात्यागाची भीती नव्हती, त्यामुळे शांतपणाने अतिशय कार्यक्रम पार पडतोय. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.